गॅजेट निघालं आहे राजपत्र 14 ऑगस्टला. आणि या 14 ऑगस्टच्या राजपत्रामध्ये आम्हाला असं दिसतं आहे की 10 नंबरचा जो प्रश्न आहे ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि जाती अशा प्रकारचा कॉलम देण्यात आलेला आहे. तर इथे SC ST आणि OBC असं पाहिजे होतं, परंतु SC ST सोडून जे इतर सगळ्या जातीचे जे लोक आहेत त्यांना एकत्रित करून OBCंना वगळण्याचा पाप या सरकारने केलेला आहे. आणि हे पाप केलेलं आहे, हे पाप पहिल्यांदा करत नाही सरकार, हे वारंवार करत आहे. कारण सरकारने एक रिप्लाय सादर केला महाराष्ट्र गव्हर्नमेंट विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये 841/2021 अशी केस नंबर आहे. यामध्ये सुब्रमण्यम नावाच्या सचिवांनी रिप्लाय सादर केला. त्या रिप्लायमध्ये त्यांनी सांगितलं की 1931च्या जनगणनेमध्ये जो फर्स्ट सेन्सस महाराष्ट्रात म्हणजे 1931च्या जनगणनेमध्ये 4147 कास्ट होत्या. 4147. द प्रेझेंट फिगर शोज मोर दॅन 46 लॅक्स डिफरंट कास्ट असं त्यांनी म्हटलं. ते 2011चं सेन्सस जे आहे त्या 11च्या सेन्ससमध्ये 46 लाख कास्ट त्यांना मिळाली आहे. त्या कास्टबद्दल त्यांनी विवरण सांगितलं आम्हाला की त्या याच्यामध्ये विवरण काय काय आहे. तर त्या विवरणात असं दिसतं आहे एकट्या महाराष्ट्रात 4,28,677 कास्ट मिळाली 2011च्या जनगणनेमध्ये. आणि त्यांनी सांगितलं की STच्या कास्ट आहेत 47, SCच्या आहेत 59, OBCच्या आहेत 388. हे टोटल आहे 494. फक्त 494 रजिस्टर्ड कास्ट महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि मिळाल्या किती 2011मध्ये 4,28,677 इतक्या कास्ट मिळाल्या. हे का मिळाल्यात? कारण त्यांनी जातीचा प्रश्न ओपन एंडेड ठेवलं होतं. ओपन एंडेड म्हणजे जो कोणी एखादा व्यक्ती असेल तो जे सांगेल ती कास्ट तिथे नमूद करायची, ती मेन्शन करायची. त्याच पद्धतीने फक्त नाव बदलवून जातीने ह्या जनगणना नाव देऊन अशाच पद्धतीचा कॉलम यांनी यावर्षीसुद्धा दिलेला आहे, या राजपत्रात दिलेला आहे. म्हणजेच ही जी काही चूक झालेली आहे ही मोठी चूक झालेली आहे. 494 कास्ट असताना फक्त महाराष्ट्रात 4,28,677 कास्ट मिळाल्यात. त्यात ती चूक झाली, त्यामुळे त्यांनी डेटा देऊ शकले नाहीत. आणि महाराष्ट्रामध्ये बांडिया कमिशनसारखे कमिशन स्थापन करावे लागले, कारण की केंद्र सरकारने डेटाच पुरवला नाही. डेटा का पुरवला नाही त्यांनी हे सांगितलं की अशा पद्धतीने आम्हाला डेटा मिळाला. तर डेटामध्ये त्यांनी एक्झाम्पलसुद्धा सांगितलं. त्यांनी एक्झाम्पल सांगितलं केरळाचा. त्या केरळाच्या एक्झाम्पल म्हणजे ते म्हणत आहेत की मप्पिला नावाची एक कास्ट आहे. त्या मप्पिला विथ रिस्पेक्ट टू द कास्ट ऑफ मप्पिलाज इन द मलबार रिजन ऑफ केरला द सेड कास्ट हॅज बीन स्पेल्ड इन 40 डिफरंट वेज. म्हणजे मप्पिलाज जी कास्ट आहे MAPPILAS ही 40 डिफरंट वेनी लिहिली गेली. त्याच्यामुळे 40 नवीन डिफरंट सेपरेट कास्ट तयार झाल्या या नावामुळे. आणि त्यांनी एक मोठा चांगला उदाहरण दिलेलं आहे महाराष्ट्राच्या उदाहरणामध्ये सांगितलं आहे की पवार आणि पोवार ह्या 2 कास्ट आहेत. हे कोण सांगतायत? केंद्र सरकारचे सचिव सांगतात सुप्रीम कोर्टात. म्हणजे कोणाला डॉक्युमेंट देत नाही, सुप्रीम कोर्टात सांगतायत की पवार आणि पोवार ह्या 2 कास्ट आहेत वुड बी ग्रुप टुगेदर ॲज दे आर फिनोटिकली सिमिलर. अशा पद्धतीने झालेलं आहे. ओनली पोवार आर OBCs. म्हणजे पोवार OBC आहेत, पवार OBC नाही आहेत. परंतु पवार इकडे OBC होऊ शकतात किंवा पोवार तिकडे जनरलमध्ये जाऊ शकतात. असं स्पेलिंग फार जवळजवळ असल्याकारणाने अशा चुका झालेल्या आहेत. आणि ह्या चुका इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की देअर वॉज नो रजिस्ट्री ऑफ कास्ट प्रिपेअर्ड प्रायर टू द कंडक्ट ऑफ 2011 सेन्सस. 2011च्या सेन्ससच्या आधी त्यांच्याकडे रजिस्ट्री नव्हती, म्हणजे कास्टची यादी नव्हती. परंतु आता तसं नाही आहे. आता याद्या आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट भेटल्यावेळी यादी पाहिली जाते. तर यादीच्या माध्यमातून ते सांगतात. आणि सध्या घडीला त्यांनी सांगितलं आहे की सेंट्रल लिस्टमध्ये 2,479 जाती आहेत फक्त. आणि पूर्ण भारतकडून 3,150 जाती आहेत, स्टेट आणि UT पकडून. तर असं असताना जर त्याच पद्धतीने जनगणना करत असतील, म्हणजे जी जनगणना 2011ला झाली ज्याच्यामध्ये इतक्या साऱ्या चुका आहेत, 9 लाख चुका, 46 लाख जाती, जर अशीच असेल आणि अशीच जनगणना आताही करत असतील, याचा अर्थ असा आहे की हे OBCचा विश्वासघात करतायत. OBCंना बरबाद करण्यासाठी हा प्लॅन आखतायत. आणि यानंतर जनगणना होईल का याच्यावर पण आमचा विश्वास नाही, कारण की हीच जनगणना 16 वर्षानंतर होत आहे. मागच्या जनगणनेत चुका केल्या त्याच हे रिपीट करतायत. म्हणजे पुढे काय करतील याची काही खात्री नाही. म्हणून यासाठी सकल OBC महामोर्चा देशव्यापी आंदोलनाच्या भूमिकेत आहे. त्यासाठी जागोजागी बैठका घेत आहे. यामध्ये पहिली बैठक आता 25 ऑगस्टला मुंबई येथे होत आहे. मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरला नरिमन पॉईंट रोड मंत्रालयाजवळ तिथे ही बैठक आहे. त्यात महाराष्ट्रभरातले OBC VJNT SBCचे नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्याआधी 18 ऑगस्टला माननीय देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीला एक बैठक झाली.
त्या बैठकीमध्ये त्यांनी वरील 8 राज्यातल्या नॉर्थचे जे 8 राज्य आहेत त्या 8 राज्यातल्या OBC सेलच्या अध्यक्षांना बोलवलं, काही संस्थांच्या काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी तिथं बोलवलं होतं आणि त्यांनी तिथं घोषणा केली आणि या मुद्द्याला त्यांनी पाठिंबा दिला ॲक्च्युली, म्हणजे या आंदोलनाला पाठिंबा दिला राहुल गांधींनी आणि ते सुद्धा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करणार आहेत. त्यासाठी त्यांनी डॉक्टर अनिल जयहिंद ऑल इंडिया काँग्रेस कमिटी OBC सेलचे अध्यक्ष यांच्यामार्फत भारतभर मीटिंग सुरू केलेल्या आहेत. एक बैठक बँगलोरला झाली 20 तारखेला, त्या बैठकीला मी सुद्धा उपस्थित होतो. ती बैठक त्यावेळेचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत ती बैठक 20 तारखेला झाली. काल लखनौ इथे बैठक झाली, आज कानपूर इथे बैठक आहे. पूर्ण भारतभर या बैठका सुरू आहेत आणि आम्ही या विरोधात दिल्लीला सुद्धा जंतर मंतरवर सुद्धा आंदोलनाची तयारी करतो आहेत. येत्या 25 तारखेला जी मुंबईत बैठक होणार आहे त्या मुंबईच्या बैठकीमध्ये जी तारीख जी असेल ती तारीख सांगितली जाईल, दिल्लीची तारीख सांगितली जाईल आणि सोबतच हा जो काही त्यांनी रिप्लाय सादर केलेला आहे सरकारने सुप्रीम कोर्टात, याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत आणि आमचं जे हक्काचं आमचं कॉलम आहे, रकाना आहे, तो मिळवून घेण्यासाठी आम्ही सडेतोड जे प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न आम्ही करू.